Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हे तुमचं निवडून यायचं 2-4 दिवसासाठी पुढे वाटोळ करून टाकून जात नाही मातीत मिसळू का? आणि तुमचं काम करणं हे असलं तुमच्या सोयीनुसार आपला नेता केव पडून त्याला मोठी गौरव भागर ना केव पडन. मला राग यायला लागलाय तुमचा त्यातल्या बोलण्यात. आणखी ना तुम्हाला नेत्यानं पक्षात पाहिजे, आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीला. केव उभा केला तर केव पडत, केव नाही उभा केला मग केव येतोय. तुला काय करायचं तो ठेका घातला त्यांचा येऊ दे ना. गोर गरीबाची एखादी बार करून देईल तिथं जमत नाही तुम्हाला. तुम्ही कसं कमजोर समजतो तुम्हाला कोण बोल तरी त्याला बाहेर काढून द्या. तुम्हाला तिथं होतपूर जमत नाही का? विचार नाही का तुम्ही? कमजोर समजता का तुम्हाला स्वतः? तुम्ही तिथं जाणं आवाज उठवा ना, येणारे बना ना. प्रत्येकाला काय वाटतं? मराठ्याला काय वाटतं? आरक्षण मिळावं. धनगरांना काय वाटतं? आरक्षण मिळावं. मुस्लिमांना काय वाटते? आरक्षण मिळावं. दलित बांधवांना, 12 बलुतेदारांना काय वाटते? आमचा वेगळा प्रवर्ग व्हावा. अरे मग भांडणात येणारे इतक्या जण तर पुढच्या स्वप्न साफ होईल. त्यांनाच निवडून देता, तेच तुम्हाला देत नाही. पुन्हा तेच तुमच्यावर केसेस करते, तेच तुम्हाला जेरी सांगते, पोलिसांकडून तुम्हाला खाण्याला लावते. तुम्ही तर राज्यकर्ते बनल्यावर कोणी करीन का तुमच्या? उलट तुमच्यावरच मागे ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्यावर करायला मोकळे. आरक्षण देऊ शकताय, ते देता येते ते तुम्ही देणारे म्हणा. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो? कर्ज माफ करा, आत्महत्या व्हायला लागल्या. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो? कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्हाला देणारा बनायला झालं काय? मग कशाच्या निवडून देता? तुम्ही सांगता जे देत नाही, निवडून तुम्हीच देता. परत शेतकऱ्यावर गोळीबार तेच करते आणि निवडून तुम्हीच देता. कसं काय तुमच्या मालाला भाव मिळत? मराठ्यांना कसं काय आरक्षण मिळत? तुम्हाला आवाज नेते सोडायचे 2-4 दिवसातला हुशार झाला. हेच कारण असणार आहे. शेतकऱ्या सुद्धा ते पुढच्या तोंडाला काम करतात. त्यांनी आवाज असं करायचं, सोयी त्याचा काम आहे, ओळून याला उमेदवारी द्या. एक मतानं तुम्हाला अडचण नाही काय? दगड दिलाय ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुमचा हात सुधारणार नाही का? त्यालाच म्हणा हा हे सगळा. एका दिवस इतर जातीचा दलितांचा दिला म्हणायचं हा मराठा मी याला मतदान करणार. मराठ्याने ठाम सांगायचं मतदान करणार त्याला. दलितांनी म्हणायचे हो मराठ्यांचा पण चाल हे दलित लोक याला 100% मतदान करायचं. जमत नाही का तुम्हाला? धनगरांनी तसंच म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभा आहे ना, मराठ्याने फुल मतदान करायचं त्याला. मराठ्याचा उमेदवार सुद्धा धनगराने फुल मतदान करायचे. कसे लिहिते रे पड्या तुम्हाला? त्याने तिकडून पाड क्रॉस करताला क्रॉस करतात, तिकडून काढी तिकडून पाडला पाहिजे. तुमचे धंदे उलटे, ह्यो त्याला क्रॉस करतो तो त्याला क्रॉस करतो. आपलेच पाडून टाका, मुर्दे पळून द्या आपले. कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा? अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कशाचा? 15 जणांवर 12 जणांवर 13 जणांवर हार करायची मराठ्यांची. ठराविक जण असे की त्यांनी 70-80 गावाचे आणले. ठराविक आहेत फक्त ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथे केली त्यांची मेहनत वायाला. असे सगळे तुटून पडले असते तर. आणि त्या दिवशी प्रकार बोलायला पडायचं त्या दिवशी तरी छान व्हावा. नाही तर हो 15 नाही वर्ष वेळ देता. आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का 24 घंटे तुम्हाला. 24 घंटे बाहेर राहा ना, निवडणूक लढवायची ना, 24 घंटे गावागावात जनतेत राहा. मी आरक्षण मिळवलं आम्हाला 24 घंटे लोकात राहतो, 3-3-4-4 रात्री झोपत नाही, रात दिवस राहतो. तुम्ही तसं मेहनती घ्यायला इमानदारी तुम्हाला काय रोग आला? तुम्ही त्या लोकात राहा ना, तुमच्या डोक्यावर गुलाल पुढे काय करायचं? कोणाला तुम्हाला हात पसरायचे काम करायचं नाही. ठीक आहे, राज्याचा डाटा आहे का? मान्य आहे तुम्हाला? राज्याचा डाटा आहे का? करायची का जात? म्हणजे झियक मी करतो आणि मातीत मी जात मिसळतो. हे करायचं तुम्हाला नाही हातातून? करायचंय का तुम्हाला? राजकारणासाठी ह्या ठराव जायचं का आपल्याला आता? त्याच्यापेक्षा नवीन पर्याय ते आहे ना, तुम्हाला जे वाटतोय ना आपल्या बाजूने उभा राहील त्याला करा, बाकीला पाडून टाका. आपण त्यांच्या कार्यक्रमाला द्या.
जे करायचं ते करा, तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या, कोणत्या पक्षाचे आम्ही म्हणणार नाही, मी कोणाच्याच प्रचाराला येणार नाही.